नमस्कार मंडळी, तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर आणि मनातल्या गोष्टी या शृंखलेतला आजचा एक नवा कोरा एपिसोड तुमच्या समोर घेऊन आलाय। आजचा जो भाग आहे ना आपला, तो खूप महत्त्वाचा आहे बरं का। म्हणजे आजचा जो विषय आहे ना, तो विषय असा आहे की वास्तुशास्त्र आणि आपलं भाग्य। आता वास्तू म्हटलं की त्याचा आपल्या डे टू डे लाईफशी त्याचा खूप संबंध आहे। तर आपल्या मनात अनेक प्रश्न असतात की म्हणजे काय वास्तू शांत करावी का फक्त गृहप्रवेश करावा, आपण ज्या वेगवेगळ्या वस्तू आणतो ज्या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देतात, म्हणजे गजांत लक्ष्मी असेल, पिरामिड असेल, अशा अनेक गोष्टी असतील, हे आल्याने आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो, आपली वास्तू आपलं भाग्य घडवू शकते का बिघडवू शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत। आणि यासाठी आज आपल्यासोबत खास पाहुणे आहेत सरिता रिसबूड मॅडम। गेले 17 वर्षांहून अधिक काळ वास्तू कन्सल्टंट म्हणून आणि त्याचबरोबर रेकी ग्रँड मास्टर आणि न्यूमरोलॉजिस्ट म्हणून त्या काम करत आहेत। त्यांनी दिलेल्या उपायांमुळे अनेकांचं भलं झालेलं आहे। तर आज माझ्या मनातले जे अनेक प्रश्न आहेत ते आज मी त्यांना विचारणार आहे। तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील तर शेवटपर्यंत आमच्यासोबत नक्की राहा, कुठेही स्किप करू नका। ओके, चला। मॅडम नमस्कार आणि तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवर। नमस्कार, तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचे धन्यवाद। सुरुवातीला मी जसं म्हटलं की मुळात वास्तुशास्त्र याकडे जर आपण बघितलं तर या शास्त्राचा जन्म कसा झाला आणि किंवा याचा उगम कुठून झाला याबद्दल काय सांगा। वास्तुशास्त्र हे फार प्राचीन काळापासून आपल्या ग्रंथांमध्ये तुम्हाला दिसेल। मैमतम, नंतर गरुड पुराण, सगळ्यात उल्लेख आहे। अथर्ववेद त्याच्यात मेन वास्तुशास्त्राचा उल्लेख आलाय। विश्वकर्माला तर सगळे ओळखतातच, त्यामुळे फार प्राचीन काळापासून भारतात त्याचा उगम आहे। आता असं आपण पाहिलं तर म्हणजे कृष्णाच्या वेळेपासून, कृष्णाने सुदाम्याला विचारलं होतं त्याच्या घराचा महाल करू का, म्हणजे त्या काळापासून आहे। त्यामुळे वास्तुशास्त्र हे खूप इम्पॉर्टंट आहे। पण मग याचा जनक आपण जे म्हणूया ते आपण विश्वकर्मालाच मानतो। अच्छा अच्छा, बरोबर। त्याच्या अनुषंगानेच विचारतो की वास्तुशास्त्र हे फक्त भारतात पाळलं जातं का हे जगभरात पाळलं जातं? नाही, वास्तुशास्त्र हे जगभरात पाळलं जातं। आणि कारण काय आहे, वास्तुशास्त्र म्हणजे पंचमहाभूत, ती कुठेही बदलत नाहीत जगात, सगळीकडे असतात। हवा, हे वायू, अग्नी, पाणी, आकाश, पृथ्वी, हे सगळीकडे आहे। बरोबर। फक्त काय आहे, प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, पण ही तत्व सगळीकडे आहेत। त्यामुळे वास्तुशास्त्र सगळीकडे आहेत। माझे जेवढे क्लायंट्स इंडियात आहेत तेवढेच बाहेर पण आहेत। बरोबर। आणि ते सगळे पाळतात, त्यांना उत्तम त्याची फळं मिळालेली आहेत। अच्छा अच्छा। आणि आपण आपल्या घरात वास्तूच्या दृष्टीने आपण चेक केल्यानंतर ती पंचमहाभूत आणि अष्टदिशा याचा समन्वय साधतो आपल्या घरात, मग तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात। अच्छा अच्छा, अष्टदिशांचा तुम्ही आता उल्लेख केला, तर वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेचं आपलं एक वेगवेगळं महत्व हे अधोरेखित केलेलं आहे। तर त्या अष्टदिशांबद्दल आम्हाला जरा सांगा ना, की काय महत्व आहे प्रत्येक दिशेचं? आता साधारण आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा 16 दिशांप्रमाणे चेक करतो, पण जनरल लोकांना 8 दिशा माहिती असतात। म्हणजे उत्तर ही सगळ्यात महत्वाची, उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, आणि त्यांच्यामधल्या त्या उपदिशा, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य, अशा या दिशा आहेत। प्रत्येक दिशेला शुभ अशुभ ही फळं आहेत, पण उत्तर पूर्व या उत्तम दिशा आपण मानतो, कारण पूर्वेला सूर्याचा उगम आहे, शक्ती आहे, त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे। तसंच नैऋत्य दिशा पण घरातली खूप महत्वाची असते, तिथे पण तुम्हाला स्टॅबिलिटी मिळण्यासाठी खूप आवश्यक असते। आग्नेय पाहिजे, पैसा व्यवस्थित पाहिजे, म्हणजे कुठेही कट येऊ नाही शक्य तितका। बरोबर। आता भौगोलिक परिस्थिती ते पण त्याचाही तुम्ही उल्लेख केलाच आहे। तर प्रत्येक घराची रचना ही वेगवेगळी असते, की ती आपल्याला हवी असेलच असं नाहीये। समजा आता आपण पुण्यात बसलेलो आहोत, पुण्यामध्ये एका पर्टिक्युलर बिल्डरने काही प्लॅन सँक्शन केला आणि त्याप्रमाणे त्यांनी बिल्डिंग बनवली, अशीच बिल्डिंग कदाचित ऑस्ट्रेलियामध्ये होऊ शकणार नाही, तिथं काहीतरी वेगळं असतं।
तर हे अनालिसिस कसं होतं, म्हणजे कशाने ते ठरवलं जातं की समजा आता मी आलोय, आम्ही गृहप्रवेश केला, तर गृहप्रवेश करताना किंवा तो त्याच्या आधी सुद्धा की हे कसं ते ठरवतात की बाबा पूर्व पश्चिम कुठे आहे, किंवा आता दरवाजा पूर्वेलाच पाहिजे असं आपण म्हणतो, पूर्व पश्चिम वारं पाहिजे वगैरे असं, तर हे कशाने सगळं ठरवलं जातं? म्हणजे आपण त्या घरात गेल्यावर आपण होका यंत्र घेतो, त्यांनी दिशा बघतो, चेक करतो, कदाचित तुला वाटलेली दिशा मला योग्य नाही वाटणार असं पण होतं, कारण मी त्या व्ह्यूनी बघते. आणि मी मेन म्हणजे तुमच्या घरातल्या एनर्जीवर पण काम करते. त्यामुळे ती एनर्जी कुठून कशी फ्लो होतीये याला पण महत्व असतं. बरोबर आहे. फक्त घराचे दरवाजे, जनरली प्रवेशद्वार हे खूप महत्वाचं आहे, ज्याने की 80% प्रॉब्लेम्स तुमचे क्युअर होऊ शकतात. अच्छा, गृहप्रवेश केल्यानंतर आपण आत येतो आणि पूजा करतो आणि सामान घेऊन आपण शिफ्ट होतो. तर वास्तुशांत करायची आवश्यकता असते का? हो, वास्तुशांत करावी. कारण जेव्हापासून तुम्ही ते बांधणी सुरू होते घराची, तेव्हा तुम्ही खूप झाडं वगैरे पाडता, झाडांवर कितीतरी पक्ष्यांची घरटी असतात, किंवा कळत न कळत तुम्ही त्याच्यावर हातोडे मारता. हे सगळ्यांची माफी मागून, कारण त्याच्यानंतर तुमचं घर बनतं आणि मग तुम्ही त्यात राहायला येणार, तर या सगळ्यांची माफी मागायची, मग पूजा करायची. त्याच्यासाठी वास्तुशांत होम हवन खूप आवश्यक आहे, जेणेकरून की त्यांचे आशीर्वाद घ्या तुम्ही. ओके. पण हे झालं नवीन घराच्या बाबतीत. समजा रिसेल एखादा फ्लॅट असेल आणि तो आपण घेतला, तर आधी त्यांनी वास्तुशांत केलेलीच असते ना, तर मग परत आपण जो फ्लॅट रिसेलचा घेतो तर परत आपल्याला करायची आणि त्यांना विचारायचं त्यांनी आधी केली होती का, हाही एक भाग असतो. आणि केली असेल तर वास्तूचा निक्षेप कुठे केलाय. बरेच लोक खूप चुकीच्या जागी निक्षेप करतात आणि त्याची पण फळं भोगतात. निक्षेप म्हणजे काय? म्हणजे वास्तुपुरुषाला जे ठेवतो आपण जमिनीच्या खाली, ते त्याला निक्षेप म्हणतात वास्तू पुरुषाचा. पण आता या केसमध्ये मॅडम, वास्तुपुरुष आधी समजा कोणीतरी वास्तुशांत केली असेल, तो वास्तुपुरुष तर सेमच राहणार, तो काही बदलणार नाहीये. पण तुम्ही आणलेला फरक नाही का? आधीच्यांनी आणला होता त्यांच्या पैशाने. अच्छा, तुम्ही तुमच्या पैशाने घेऊन येऊन तुमचा वास्तुपुरुष तुम्ही तिथे निक्षेप करणार आहात. बरोबर. आणि तो आधीचा काढून घ्यायचा त्यांना विचारून. असं पण असतं? हो. आणि जर अगदीच माहिती नसेल तर मग तुम्ही तुमची करू शकता वास्तुशास्त्र, पण हे वास्तुशांत पण करायला पाहिजे. हो. म्हणजे पॉझिटिव्हिटी घरात मॅक्झिमम येते. अच्छा. बरोबर. आणि घरातल्यांचे विचार सकारात्मक होतात. खूप गोष्टी आहेत. आणि त्याच्यात जे सगळे मंत्र होम हवन होतं, त्यांनी सगळ्या दिशा तुमच्या चांगल्या होतात घरातल्या. ओके. 4 दिशा आणि 4 उपदिशा याच्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. तर नैऋत्य दिशा किंवा ईशान्य दिशा याचं महत्व काय आहे? कारण बऱ्याचदा मी असं वाचलेलं आहे किंवा अनेक व्हिडिओ मधनं पाहिलेलं आहे की ईशान्य दिशेला काय घडा ठेवा किंवा कुबेर ठेवा, की जेणेकरून तुमची धनवृद्धी वगैरे होईल. तर असं खरंच असतं का? हो, ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे किंवा ध्यान लावण्याची दिशा आहे. तुम्ही शांतपणे ईशान्य दिशेत बसून तुमचं ध्यान करू शकता. त्याची जी फळं येतील, तुम्ही ते ध्यान लावल्यावर तुम्ही कुठल्या लेवलला जाताय हे तुम्हाला कळेल. अच्छा. म्हणून ईशान्य दिशा महत्वाची. त्यात पाणी असावं ईशान्य, उत्तर ईशान्येला. धबधब्याचं तुम्ही लावू शकता. पण लोक कधी कधी खूप मोठ्या धबधब्याचं पोस्टर किंवा चित्र लावतात. पण तुम्ही हाही विचार केला पाहिजे त्यावेळेला, तुम्हाला तेवढं झेपणार आहे का? अच्छा. तो पैसा येतोय पण त्याच्यासाठी तुम्ही जी मेहनत करायची ती तुम्हाला झेपणार आहे का? त्याप्रमाणे ते चित्र लावलं गेलं पाहिजे. अच्छा. किंवा वॉटरफॉल ठेवू शकता तुम्ही छोटा, तोही चालतो. ओके. आणि नैऋत्येला म्हणाल तर तिथे मेन स्टॅबिलिटी मिळते. नैऋत्येला दोष नसावेत. बरोबर. अजिबात नसावेत. ओके. म्हणजे ते असं झालं की तुमची किती वजन उचलायची क्षमता आहे, म्हणजे डंबेलच्या बाबतीत आपण म्हटलं की 10 किलो उचलायची क्षमता असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं चित्र की लावायला पाहिजे. किंवा माझी समजा 2 लाख प्रमाणे लावा. म्हणजे तुम्ही सारासार तो विचार करून लावा. बरोबर. म्हणजे समजा मला 2 लाख रुपये महिना पाहिजे असेल तर तेवढी मेहनत करण्याची माझी कॅपॅसिटी आहे का? तुझी तयारी आहे का? तुझी तेवढी
एनर्जी आहे का, हा 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 तू ते करू शकतोयस का, अच्छा. याचा विचार करून लाव. बर 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 बर. नाहीतर मग नाहीतर म्हणजे त्या प्रमाणात लावा. अच्छा, असं म्हणायचं मला. बर की जेवढं तुम्ही करू शकताय. ओके ओके. पण आपण गीतेमध्ये जे बघितलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे जे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं की कर्म तुम्ही करा, त्याला तुम्ही करू शकत नाही, म्हणजे त्याला काही दुसरं ऑप्शन नाहीये, ते तुम्हाला करायचंच आहे. कर्माशिवाय फळ नाहीच आहे. योग खूप असतात. बऱ्याच जणांच्या पत्रिकेतही मी बघते वेगवेगळे योग आहेत. आता या पिरियड पासून या पिरियड पर्यंत हा योग आहे बुवा अमुक अमुक. पण त्या ह्याच्यात तुम्ही काहीतरी कर्म करणं महत्वाचं आहे ना, तर ते यश मिळेल. पण जेव्हा योग असतात आणि खरंच कर्म तुम्ही तेव्हा केलं ना, तर खूप यश मिळतं. अच्छा अच्छा. पण मग वास्तू बद्दल जर आपण बोललो तर वास्तू एखाद्याचं भाग्य बदलू शकते किंवा बिघडवू शकते. अगदी नक्की असं होतं. होतं. बऱ्याच जणांच्या ह्याच्यात नैऋत्येत जर कट आला मोठा किंवा मोठा ओपन स्पेस जर नैऋत्येत आली, बरोबर, तर त्यांना किंवा टॉयलेट्स आलीत, तर त्यांना खूप भोगायला लागतं. आणि म्हणजे त्यांचा ग्राफ जर असा जाणारा असेल, स्पेशली बिझनेसमॅनच्या बाबतीत जर असा जाणारा ग्राफ असेल तर तो हळूहळू हळू असा होतो. अच्छा. आणि एकदम एखाद्या वेळेला मोठा ऍक्सिडेंट होऊन ते सगळंच म्हणजे फ्लॅट होतं. अच्छा अच्छा अच्छा. अशा वेळेला म्हणून या गोष्टी निश्चित घडतात. ओके. पण मग माझ्या एका म्हणजे क्लायंटचं सांगते, ते इंजिनिअरिंग कंपनी होती त्यांची, आणि त्या मॅडमनी खूप छान म्हणजे ती मॅनेज केली आहे. पण तिने तिचं जे सामान होतं ते खूप चुकीच्या जागी होतं. आणि नैऋत्येतही तिने चुकीची मोकळी जागा सोडली होती. ते मग आम्ही सगळे तिथले परीक्षण केलं, चेक केलं सगळ्या. मग तिला तसा सल्ला दिला की तू हे कर, ते कर. आणि तिचा बराच पैसा अडकला होता. मुख्य म्हणजे हे पण नैऋत्येचं एक असतं, खूप पैसा अडकतो. आणि कसं की जेवढा अडकत जातो तुम्ही आणखीन घेत जाता लोन, असं होतं. तर तिचं तसं झालं होतं. अच्छा. तर त्यांनी ते पूर्ण सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, रेमेडीज केल्या आम्ही थोड्याशा तिथे. आणि हे सगळं झाल्यावर म्हणजे जस्ट 3 महिन्याच्या आत तिला भरपूर फायदा झाला. अच्छा. सगळं लोनही तिचं क्लिअर झालं, सगळंच म्हणजे चेंजच झाला एकदम तिच्या लाईफमध्ये. टोटल चेंज झाला. म्हणजे या केसमध्ये कर्म त्या करत होत्या, पण केवळ वास्तुदोष होता. वास्तुदोषामुळे योग पण होता. ओके. आणि कर्म म्हटलं या 2 महिन्यानंतर व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. अच्छा. तर ती म्हणे कसं शक्य आहे मॅडम? म्हटलं होणार, तू बघ करून, तू एवढंसं कर. एवढं त्याच्यात काही खूप करण्यासारखं नव्हतं. तिच्याकडे जागा होती, असंही नाही की जागा नव्हती. त्यामुळे पण तिने सगळं फॉलो केलं नीट, आणि तिला खरंच खूप छान रिझल्ट मिळाले. बरोबर आहे. पण असं पण पाहिलं जातं बऱ्याचदा की 2 व्यक्ती आहे, समजा 2 व्यक्तींना सेम प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना काही उपाय आपण सांगितले किंवा तुम्ही सांगितले असतील कदाचित, तर एका व्यक्तीला जसं तुम्ही म्हटलं तसं पटकन फायदा झाला आणि एका व्यक्तीला फायदा झाला नाही किंवा खूप उशिराने त्याला ते रिझल्ट मिळाले. हे डिस्क्रिमिनेशन का असतं? हा फरक का असतो? हा त्यावेळेला त्यांच्या पत्रिकेत दोष असतो. अच्छा. पत्रिकेत, कारण जन्मपत्रिकेतले दोष आपण काढू शकत नाही. बर. म्हणजे कोणी कितीही सांगितलं की मी तुम्हाला बदलून देतो, नशीब फळफळेल, असं होत नाही. त्यातले जे ग्रह असतात ते जर त्यावेळेला नीचीचे असतील, त्यांचा सपोर्ट नसेल, तर त्याचं नाही होणार एखाद्याचं. तेच दुसऱ्याचे ग्रह उच्चीचे आणि छान असतील त्यावेळेला, त्याला 15 दिवसात रिझल्ट मिळेल. अच्छा. साधारणपणे कुठल्याही रेमेडीचा रिझल्ट हा 3 महिन्यापर्यंत आपण अपेक्षित करतो. 3 महिन्यापर्यंत मिळायला पाहिजे. बरोबर. साधारणपणे. ओके. पण तुमचे जर ग्रह तसे नसतील तर ते नाही मिळत. तेव्हा मग थोडा वेळ लागतो. मिळतात, तुम्हाला यश मिळेल, तुम्ही कर्म करा, यश मिळेल, पण तेव्हा नाही मिळत. अच्छा. असं म्हणायचं. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र, मग हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत का 2 वेगवेगळे आहेत? दोन्ही वेगवेगळे आहेत, पण दोन्ही परस्पराला पूरक आहे. बरं. कारण आपण वास्तू बघताना कधी कधी न्यूमरॉलॉजी प्रमाणे पण बघतो की कुठला नंबर त्यांना सूट होतोय, काय होतोय.
नंतर ते कुठल्या नंबरवर आहेत, मूल्यांक भाग्यांक काय आहेत, हे सगळं चेक करतो. तसंच आपण त्यांची पत्रिका पण बघतो. बरोबर. यांच्या पत्रिकेत योग काय आहे. ओके. कधी कधी काही लोकांच्या पत्रिकेत ना आग्नेय दरवाजेचेच योग असतात. म्हणजे त्यांनी भाड्याची घरं घेतली तरी ते आग्नेयला जातात, स्वतःची घेतली तरी आग्नेयचाच दरवाजा बघतात आणि त्यांना तीच मिळतात. काही लोकांना दक्षिणेचीच मिळतात. पण दक्षिणेची सगळीच दक्षिण वाईट नसते हे सांगते. अच्छा. दक्षिणेत एक स्पॉट असा आहे की जो तुम्हाला भरभराट देतो, भरपूर दक्षिणा देतो. नाहीतर बाकीची दक्षिण आपण क्षीण म्हणतो ना. हो, दक्षिण दिशा वाईटच म्हणतो. क्षीणच. पण एकच जागा अशी आहे की तिथे जर दरवाजा आला तुमचा तर तुम्हाला व्यवस्थित भरभराट होणार. आणि ते तुमचे म्हणजे ज्याच्या नावावर घर घेताय त्याला पण म्हणजे तो सुटेबल आहे का ती पण दिशा आपण बघतो. बरोबर. आणि मगच सजेस्ट करतो. अच्छा. आता काही लोकांनी आधीपासून जेव्हा घेतलेलं असतं तर मग ते चेक करून सांगायला लागतं. ओके ओके ओके. पत्रिकेमध्ये दोष समजा असेल, असं कोणी तुमच्याकडे आलं, कर्म व्यवस्थित करतोय, कष्ट प्रामाणिकपणे सगळं चालू आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे, पण पत्रिकेत काहीतरी दोष आढळला, मग अशावर उपाय काय? आणि प्रगती तर त्याला करायची आहे, होत नाहीये, खूप दिवस रात्र करून सुद्धा होत नाहीये, अशा वेळेस काय? अशा वेळेला आपण साईट व्हिजिट, वास्तू व्हिजिट त्याला सजेस्ट करतो. बर. आणि तेव्हा तो दोष घरात पण आहे का हे चेक करतो. ओके. मग घरात आणि तो एकच आला तर त्याला पंचायत येते, म्हणजे किंवा तर त्याला जास्त त्रास होतो. बरोबर. पण जर का घरात नसेल तो दोष तर आपण तिथल्या रेमेडीज करतो. मग त्याला उपयोग होतो, मग हा कमी होतो. बस याचा पत्रिकेतला दोष आपण तीव्रता कमी करू शकतो. ओके. पूर्णपणे टाळू शकत नाही जे घडणार आहे ते, तीव्रता निश्चित कमी करता येते. ओके ओके. आणि रेकी बद्दल जे जर विचारायचं झालं तर रेकीचं कधी ऍप्लिकेशन असतं, म्हणजे कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेमला रेकी हे उत्तम आहे? रेकी सगळ्या गोष्टींवर हिलिंगला उपयोगी आहे. रेकी तुमच्या घरात शांतता राहणं, घरातली हार्मनी चांगली राहणं, घरात पैसा व्यवस्थित येणं, म्हणजे त्यात मध्ये मध्ये थांबायला नाही पाहिजे. चढ उतार असतात, प्रत्येकाच्या याच्यात असतात. बरोबर आहे. पण ते शक्यतो चढत राहिलं पाहिजे. तर रेकी नंतर तुमच्या शारीरिक व्याधींवर खूप काम करते. मेंटली स्ट्रेस कुणाला असेल तो खूप कमी होतो. या खूप गोष्टी आहेत रेकीच्या. एक मुलगी म्हणजे बोलत नव्हती, तिला मी डिस्टन्स रेकी दिली, गेली जवळजवळ 5 वर्ष मी तिला ती देतीये, तर ती आता 1-2 शब्द बोलायला लागलीये. हो का? आई ग इथपर्यंत ती आलीये. अच्छा. म्हणजे अजिबातच बोलू शकत नव्हती. बरोबर. पण आता गो नो या तरी गोष्टी, कारण ती आउट ऑफ इंडिया आहे. अच्छा अच्छा. या तरी ती बोलतीये. पण मी तिला रोज रेकी देते, डिस्टन्स रेकी. अच्छा. रेकी ही फक्त माणसाला देता येते का घराला पण देता येते? घरालाही देता येते. हो. जशी आपण घराची दृष्ट काढतो हो तशीच रेकी पण देऊ शकतो. हो. बरोबर. व्यवस्थित. चांगल्या वाईट ऊर्जेबद्दल पण इथे बोललं जातं वास्तुशास्त्रामध्ये, तर ते आपण ओळखायचं कसं की बाबा ह्या इकडनं चांगली ऊर्जा येते किंवा इकडनं वाईट ऊर्जा येते? त्या घडणाऱ्या घटनांवर ते अवलंबून असतं का? ते कसं ओळखायचं आपण? नाही, आता आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही चेक करतो. ओके. की कुठून कुठली ऊर्जा येते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्लो कसा आहे ऊर्जेचा, की कुठे डंप होतीये घरात, की जिथून तिला पुढे जाता येत नाहीये आणि मागेही येता येत नाही, असेही घरात काही स्पॉट असतात. बरोबर. कोणाकोणाच्या. ओके ओके. ते आम्ही गेल्यावर चेक करतो. पण तुम्ही सर्वसाधारण लोकांनी एक काम करू शकता. तुम्ही एक ग्लास घ्या पाण्याचा, त्यात पाणी भरा आणि लिंबू, एक फ्रेश लिंबू घ्या, ज्याच्यावर डाग नसावेत, काही नसावे, आणि ते लिंबू त्यात घालून ठेवा. तुमच्या हॉलमध्ये ठेवून द्या, कुठल्याही एका कोपऱ्यात. उत्तर पूर्व ठेवले उत्तम, आग्नेत नको, पण पश्चिम साईडला कुठेही ठेवा तुम्ही ते. बरोबर. आणि चेक करा तुमचं तुम्ही. जर का एनर्जी निगेटिव्ह असेल तर ते लिंबू खाली जाईल आणि खालीच राहील मॅक्झिमम. पण आपण काही मंत्रोच्चार किंवा हे पण देतो उपाय, जप वगैरे करायला. काही दिवसांनी ती निगेटिव्हिटी रिमूव्ह झाली तर ते वर येतं. अच्छा अच्छा.
तुम्ही चेक करा, हे तुमचं तुम्ही बघू शकता. पण ते लिंबू मोठं पाहिजे छोटं पाहिजे नाही, असं काही नाही. असं काही नाही. ग्लासमध्ये पाणी पाहिजे व्यवस्थित, बर, पाऊण ग्लासच्या वर, आणि त्याच्यात लिंबू टाका. मंगळवारी टाकल्यास उत्तम. ओके, दर मंगळवारी लिंबू बदलायचं मंगळवारी. बर बर बर, ओके. पण छोट्या मोठ्याने काय फरक नाही पडत? काही नाही फरक पडत. बर, पण ते बरोबर तुम्हाला कळतं तुमचं. ओके. म्हणजे ते जर लिंबू वर तरंगत राहिलं की समजायचं निगेटिव्हिटी कमी झालेली आहे. अच्छा अच्छा, पूर्ण जाणार नाही पण तेवढी कळेल तुम्हाला. बरोबर. पण मग असं तुमचं तुम्ही करून बघू शकता. अच्छा, किती दिवस ठेवायचं असं? जोपर्यंत ते कायम वर येणार नाही. हा, म्हणजे टाकल्या ते वरच राहिलं पाहिजे. बरोबर, तोपर्यंत ते ठेवायचं. ओके ओके, बरोबर. आणि त्याचा खूप उपयोग होतो, खूप लोकांना झालाय. बरोबर. इव्हन विद्यार्थ्यांनाही त्याचा फार उपयोग होतो. अच्छा. बाकीच्या ज्या सपोर्टिंगला गोष्टी असतात, जसं बांबूचं झाड गिफ्ट देतात, गजांत लक्ष्मी एकमेकांना गिफ्ट देतो आपण, तुळशीचं रोप वगैरे देतो, बऱ्याच कार्यक्रमांमध्ये सध्या दिलं जातं. ही पद्धत असते की समृद्धीची सगळी ही प्रतीका आहेत असं आपण मानतो. तर तुळशीचं रोप हे आयुर्वेदिक पण त्याचे उपयोगही खूप आहेत. हो. तर याचा इम्पॅक्ट पिरियड काय असतं? म्हणजे मी बांबूचं झाड घरात आलं आणि मी या उद्देशाने आलं की बाबा काहीतरी समृद्धी घरात माझ्या यावी, कोणतरी मला गिफ्ट दिलेलं आहे किंवा मी आणलेलं आहे, तर याचा इम्पॅक्ट पिरियड काय असतं? ते किती लवकर तुम्हाला रिझल्ट देतं? तुम्ही बांबूचं झाड कसं आणलंय याला महत्व असतं. घरातल्या कुणाच्या नावानी किंवा कुणाचं चेक करून आणलंय, ज्याच्या घराच्या नावावर घर असेल किंवा घरातला जो कर्ता पुरुष आहे किंवा ज्याचं इन्कम जास्त आहे, नवरा बायको, कधी एखाद्याला बायकोचं इन्कम जास्त असेल, मग तिच्या ह्याच्याप्रमाणे त्या बांबूच्या काड्या पाहिजेत. अच्छा, तिच्या नंबर प्रमाणे. बर, मग त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. बर, अदरवाईज ते एक शोपीस आणि थोडाफार पैसा नक्की येणार. बर, बांबू प्लांटनी. पण त्याच्यातल्या ज्या काड्या असतात त्या जर पिवळ्या झाल्या, सडल्या, तर ताबडतोब काढून टाकायचं. कारण ते हेल्थला तेवढंच डॅमेज पण करू शकतं तुमच्या. बरोबर. काड्या कसं ओळखायचं ते तुम्ही आता म्हणलं काड्यांचं? ते बांधलेले असतात एकावर एक. बरोबर. तर त्यात खाली पाण्यात राहून काही सडतात, तर त्या पिवळ्या पडतात. जेव्हा काही निगेटिव्हिटी नसते किंवा त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही तेव्हा त्या पिवळ्या नाही पडत. पण पिवळ्या पडल्यास ताबडतोब काढणे. नाही, बांबूचं झाड घेताना किंवा कोणीतरी आपल्याला गिफ्ट दिला, आता गिफ्ट दिलं तर ते आपल्या हातात नसतं, आपण समजा आणायचं म्हटलं तर किती काड्या पाहिजे? विषम संख्या असावी. 18, 21, 29, 39 अशा असाव्यात. 33. बरोबर. त्याप्रमाणे त्याचा इन्कमशी काय संबंध आहे? समजा 1 लाख रुपये इन्कम असेल, कोणाचं मंथली इन्कम असेल, तर त्याला किती काड्या पाहिजे असं काही लॉजिक नाही? असं काही नाहीये. असं काही नाही. बाकी बांबू प्लांट हे चांगलंच असतं. ओके. पण फक्त त्याची केअर खूप घ्यायला पाहिजे तुम्ही. बरोबर. अजिबात वाळू देता कामा नये. ओके. आणि वाळलेली पानं वगैरे लगेच काढून टाकायची. ओके. म्हणजे जसं आपण मनी प्लांटचं करतो तसं. बरोबर आहे. काही कॉमन असे काही रेमेडीज किंवा कॉमन जर उपाय आपण जर विचार करायचा म्हटला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण नॉर्मली प्रत्येकाला अशी इच्छा असते की बाबा वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक आयुष्य यामध्ये भरभराट यावी, नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकावा, असं प्रत्येक, आणि घरामध्ये मनशांती पण राहावी असं प्रत्येकाच्या मनात असतं, प्रत्येक फॅमिलीच्या. तर हे मेंटेन राहण्यासाठी छोटे छोटे जे सहज शक्य आहेत आणि फार खर्चिक नाहीयेत असे काही उपायाबद्दल तुम्ही सांगू शकाल? चालेल. घराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ तुम्ही एक खडे मिठाचं बाउल भरून ठेवा. खडे मीठ जे आपण लोणच्यांमध्ये वगैरे वापरतो किंवा पूर्वीपासून वापरत आलोय ते खडे मीठ, आणि त्याच्याबरोबर एखादा तुरटीचा तुकडा, एवढंच त्या बाउलमध्ये ठेवा. येणारी ऊर्जा सकारात्मक करण्याचा ते मॅक्झिमम प्रयत्न करेल. नंतर शक्यतोवर दाराला उंबरठा लावा. उंबरठा पाहिजेच पाहिजे. त्यामुळे उंबरठा लावा. घराच्या बाहेर तुम्हाला रांगोळी काढायला वेळ नसतो, आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये नाही जमत, तर मग एखादं स्वस्तिक जरी काढलं तरी चालतं. हे पूर्ण अख्खी रांगोळी काढू नका. श्री ते सगळं सोडून नुसतं एक स्वस्तिक जरी काढलं एका बाजूला तरी चालतं, पण ते काढा. कारण रांगोळीतही काही गुणधर्म आहेत. म्हणजे फक्त स्वस्तिकाचे तर आहेतच उपयोग, नो डाऊट, पण रांगोळीतही काही गुणधर्म आहेत जे की कीटक येऊ देत नाहीत तुमच्या घरात.
म्हणून रांगोळी काढतात. बरं बरं बरं. म्हणजे ती पण एक आहे प्रकार. ओके. नंतर तुम्ही घरात जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा. खूप क्लिनिंग जेवढं जास्त कराल, जळमट ठेवू नका कुठेही, धूळ नको. खिडक्यांच्या गजांवर धुळीचे थर साचलेत, पण लोक त्याच्याकडे बघत पण नाहीत. बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके ओके. ते जेवढं क्लीन राहील तुमच्याकडे पैशाचा ओघ सुरू होईल. या सगळ्या गोष्टी आहेत. बरं बरं बरं. सध्या आपण पाहतोय सगळीकडे खूप याचं प्रमाण वाढलंय, घरफोडीचं प्रमाण वाढलंय, चोऱ्या खूप होत आहेत वगैरे. तर त्या अनुषंगाने विशेष काळजी आपण काय घेऊ शकतो? त्या अनुषंगाने एक तर सेफ्टीच्या दृष्टीने लोकांना काही काय सवय असते, गॅलरीचं दार उघडं टाकून देतात, बाहेर लॉक करून जाऊन येतात. म्हणजे हे तुमची चूक आहे. हो. म्हणजे याच्यात याचा शास्त्राशी काही संबंध नाही. पण या सगळ्या केअर तर घ्याव्याच आपण. पण शिवाय तुमची जी कपाटांची दिशा असते, जिथे तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी ठेवता, ते शक्यतोवर दक्षिणेत उघडू नये, दक्षिणेकडे तोंड करून किंवा पश्चिमेकडे तोंड करून तशी कपाटं उघडू नयेत. ओके. जेव्हा तशी उघडतात हमखास चोरी होते. बरं, पण मग ओपनिंग कुठे असावं कपाटाचं? कपाटाचं ओपनिंग उत्तरेकडे असावं. उत्तरेकडे किंवा सेकंड पूर्वेकडे असावं. आणि ते कपाट तुम्ही वेस्ट मध्ये ठेवा. बरं. आणि पूर्वेला ते ओपन होऊ द्या. बरोबर आहे. ओके. किंवा उत्तरेला. बरं. तसं ओपन झालं पाहिजे, मग निश्चित नाही होणार काही. म्हणजे माझ्या मते. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्याकडून ही काळजी घेऊ शकतो. निश्चितच. मध्यंतरी असं एक डिस्कशन जनरल चालू होतं आमच्या मित्रांमध्ये की रिस्ट वॉच हे असावं, म्हणजे पुरुषांनी काय डाव्या ह्याच्यावर असावं आणि बायका स्त्रियांनी उजव्या ह्याच्यावर असावं वगैरे. यामागे काय लॉजिक आहे, तुम्ही काय सांगू शकता? काही नाहीये, कुठे उजवीकडे डावीकडे रिस्ट वॉचचा काही संबंध नाही. फक्त त्याचं डायल शक्यतोवर पांढरं असावं. बरोबर. किंवा त्याच्यावर रिडेबल हवेत आकडे. ओके. हे लक्ष देऊन बघावं. नंतर घड्याळ बंद पडली असतील घरात तर ताबडतोब ती सेल घालून सुरू करावीत. अच्छा. आणि न सुधारणारी असतील तर बाहेर करावीत. म्हणजे बंद घड्याळ ठेवायची अजिबात नाही ठेवायचं. बरं. इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या बंद पडल्या आहेत, काही उपयोग नाही. ते निगेटिव्हिटी वाढवत जात आहे. आणि राते संबंध मगाशी तुम्ही म्हणलात, तर तुमचे हसरे फोटो तुम्ही पश्चिमेच्या भिंतीवर लावा. सगळ्यांचे नातेसंबंध उत्तम राहते. निश्चित सगळ्यांनीच तसा सारासार सकारात्मक विचार करण्याची बुद्धी हो सगळ्यांना. बरोबर. बऱ्याचदा आपण बघतो की मृत व्यक्तीचे पण फोटो असतात घरामध्ये, तर ते चालतात का? शक्यतोवर लावू नये. नको ना? नाही, कारण त्यात आत्मा नसतो, फक्त वास असतो. आपल्याला काय आहे, त्यांचा पुढचा प्रवास सुरू राहायला पाहिजे, म्हणून नाही लावायचा. ते आपला नुसता हे बघून ती आत्मा परत तिथे घुटमळते, तिचा पुढचा प्रवासच नाही सुरू राहत. म्हणून एका लाल कपड्यात गुंडाळून कपाटात ठेवा. ज्या दिवशी त्यांची म्हणजे मृत्यू झाला असेल, ती जी तिथी असेल त्या दिवशी काढून तुम्हाला काय हार पेढे किंवा काय करायचा प्रसाद दिवसभर ठेवा त्या दिवशी तुम्ही. आणि संध्याकाळी अक्षता टाकून परत लाल कपड्यात गुंडाळून ठेवा. ओके. घरात ठेवावेत, पण म्हणून ते भिंतीवर लावू नका. बरं. आणि अगदीच लावायचे झाले, अटॅचमेंट असतेच प्रत्येकाला, पण म्हणून ते बाहेर लावू नयेत. तुमच्या घराच्या दक्षिण भागात तुम्ही लावू शकता, पण तिथे जर तुमची बेडरूम येत असेल तरी लावायचे नाहीत. मग अशा वेळेला तुम्ही हॉलच्या दक्षिणेत ते लावू शकता, गोल्डन फ्रेम मध्ये. ओके. बरं. रिस्ट वॉच बद्दल जसं आपण बोललो आता, तसं व्यावसायिकांच्या दृष्टिकोनाचा विचार केला गेला आपण, तर बिझनेस कार्ड हे कुठल्या रंगाचं असावं, त्याचा फॉन्टचा कलर काय असावा, आणि जेणेकरून पटकन धंदा येण्याच्या दृष्टिकोनातून अट्रॅक्ट होईल, याचं काही विशिष्ट काही गणित आहेत का? आता बेसिकली काय, कुठला धंदा, अच्छा, याला खूप इम्पॉर्टन्स आहे. बरं. बिझनेस काय आहे, ओके, त्याच्याशी रिलेटेड ते कलर्स येतील. बरोबर. पण तरी जनरल लोकांनी व्हाईट, ऑफ व्हाईट, क्रीम कलर, येलो कलर, त्याच्यावर रेड लेटरिंग कुठेतरी यावं. ओके. की हे शुभ रंग आहेत. बरोबर. हे यावेत. ओके. त्यांच्या कार्डमध्ये. बरोबर. आणि बाकी त्यांच्या हो निश्चित फरक पडतो. आणि बाकी त्यांचा जो व्यवसाय आहे त्याचे जे रंग येणार आहेत
त्याला कमी महत्व द्यावं, पण ते पण रंग घ्यायला लागतात. अच्छा. ते आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा त्यांना सजेस्ट करतो. ओके ओके, म्हणजे व्यवसायानुसार रंग बदलतात. हो हो, कुठला व्यवसाय आहे याला खूप महत्व आहे ना. बरोबर. आता डॉक्टरचा व्यवसाय, हो, तुम्ही येलो रेड तर द्यालच ना, पण ग्रीन देणं मस्त आहे ना. ओके ओके. तुम्ही बघा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्यांचे जे असतात कपडे वगैरे ग्रीनच असतात. ग्रीन का देतात? कारण तो रंग त्यांना पुढे नेतो. अच्छा, बरोबर. आणि ग्रीन हा जास्तीत जास्त आयुष्य वाढवतो ग्रीन कलर. ओके ओके ओके. जसं काळा रंग कोणी नाही देणार तुम्हाला. काळा रंग घेत कारण तो सगळं ऍब्सॉर्ब करतो, शुभ शक्ती अशुभ शक्ती सगळ्या. बरोबर. म्हणून काळा नाही घेत. जसं आपण कुणाच्या फ्युनरलला वगैरे जातात, हो, कोणी काळं घालून जात नाही. का? तिथल्या शक्ती आपल्याला नकोयत. तेच पांढरा रंग घालतात, पण पांढऱ्यावर ते येत नाही, म्हणून पांढरं घालायचं. बरोबर. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न राहिला तुम्हाला विचारा, जो आत्ता माझ्या डोक्यात आलेला आहे. जुनं घर आपण जेव्हा घेतो तेव्हा कायदेशीर बाबी आणि या सगळ्यात आपण बघतोच, त्याची बॅकग्राऊंड वगैरे, पण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? जुनं घर घेताना, रिसेलचं घर घेताना आधी ते का विकतायत याची चौकशी झाली पाहिजे. बरं. का विकतायत, तिथे काही घडलं आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत तुम्ही. किंवा समजा ते एखाद्याच माणसांनी म्हणजे घेतलंय, त्यांनी बळकावलंय थोडक्यात, म्हणजे बरं कुणाकडून, आपल्या वडिलोपार्जी त्याच्याकडून, आणि बाकीचे बहीण भाऊ राहिलेत, मग त्यांचे तळतळाट लागतायत का. बरं. हे सगळी चौकशी केली पाहिजेत तुम्ही. अच्छा. म्हणजे आजूबाजूला चौकशी करून घर घेताना घाई करू नका. बरं. म्हणजे आता उद्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, तर मला एका क्लायंटनी सांगितलं होतं, मॅडम आज अगदी बघायचंच आहे आपण, आणि मला ही 2 घरं कळली आहेत, आपण जाऊ. म्हणून बघितली, पण मी दोन्ही रिजेक्ट केली. बरं, काय स्पेसिफिक रिझन? कारण एक घर जे होतं तिथे मला खूप निगेटिव्हिटी जाणवली. तर मी त्याला म्हटलं, तू अजिबात घेऊ नको तिथे, म्हणजे जी फॅमिली राहत होती त्यांच्याकडे आजार पण होतच. तर म्हटलं तू हे अजिबात घेऊ नको. तर मॅडम म्हणे उद्याचा मुहूर्त जाईल. म्हटलं अरे मुहूर्त पुढे पुष्कळ येतील, पण घरात एकदा गेल्यावर तुला जे त्रास होतील ते वेगळे ना. बरोबर. तसंच एक म्हणजे साधं उदाहरण द्यायचं म्हणून सांगते. सिंहगड रोडला आम्ही गेलो होतो एका ठिकाणी, भाड्याचं घर बघायचं होतं त्या मुलाला. बरोबर. तर म्हणे आपण जायचं का, आपण भाड्याचं घर खूप स्वस्तात मिळतंय. हे पण एक महत्वाची हे असते. तुम्हाला खूप कमी याच्यात जेव्हा घर मिळत असेल ना, तेव्हा खूप डिटेल चौकशी करा. बरं. इव्हन विकत घेताना पण. अच्छा. का विकतोय तो, म्हणजे काहीतरी असल्याशिवाय एवढं विकणार नाही, तेही चौकशी करा. आणि भाड्याचं घेताना पण बघा, कारण तिथे तुम्हाला वास्तव्य करायचंय. जरी तुम्ही भाडेकरी असलात तरी 80% गुण दोष हे तुम्हाला लागणार आहेत. म्हणून आम्ही ते बघायला गेलो, तर गेल्या तिथे दोष तर भरपूर होते, आणि अशी वेगळी अशी निगेटिव्हिटी, अस्वस्थता जाणवली. तर म्हटलं असं का होतंय, म्हणून मी चेक करता करता मी आत गेले. आणि मी आत जाता जाता एक जप करत होते, तो बघत. तर मला किचनच्या कट्ट्यापाशी एक अशी फिगर दिसली, आणि तिच्या फक्त डोळ्यात पाणी होतं, आणि बाकी काहीच दिसलं नाही. खोबणीसारखे डोळे, त्यात पाणी होतं डोळ्यात, म्हणजे रडतीये अशी. म्हटलं हे काय प्रकार आहे. म्हणून मी जप करत, मी आपल्या टेस्ट घेत आत, मी जशी जात होते ती फिगर आतात मागे मागे गेली. ती जशी गेली आणि एका खिडकीपाशी जाऊन स्टक झाली, एका बेडरूमच्या. तिथून ती पुढे जाऊ शकत नव्हती. मी तिथूनच वळले, दुसऱ्या बेडरूम मध्ये गेले, तिकडून चेक केलं मागे काय आहे. तिथून खाली बघितलं तर त्रिकोणी प्लॉट होता एक तर, आणि दलदल होती तिथे. आणि मी तडक मग बाहेर आले त्या घरातून, आणि मग आल्यावर त्याला विचारलं, म्हटलं इथे काही म्हणजे असं ट्रॅजेडी झाली आहे का कुठली. तर तो म्हणे नाही, त्याचा मित्र होता बरोबर. तर तो म्हटला नाही, 6 महिन्यापूर्वी इथे चोरी झाली होती. म्हटलं चोरी म्हणजे ट्रॅजेडीचा प्रकार नाही, असं काहीतरी दुःखद घटना अघटित घडलंय का इथे. तर मग तेव्हा तो म्हणला की, म्हटलं मी चौकशी करतो. म्हटलं आधी चौकशी कर, घाई करू नको. तुला स्वस्तात घर मिळतंय म्हणून तू कमी भाड्याचं म्हणून बघतोयस, पण तू घाई करू नकोस. मग त्यांनी चौकशी केली. 4 दिवसांनी त्याचा फोन आला, काकू
तिथे एका सुनेला जाळलं होतं. अरे बापरे. हे नंतर कळलं. त्यामुळे ते घर कायम भाड्यानेच देत आले ते. अच्छा. पण त्या घरात सगळे लोक आजारी होते. बर 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 बर. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की, आणि शेवटी या सगळ्याला आपला पैसा जाणार आहे, श्रम जाणार, आपली मेहनत जाणार, आणि आपल्यालाही शक्ती पाहिजे ना, आपलंही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी चेक कराव्यात. म्हणजे चेक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हो, म्हणजे चेक न करता जर असं कोणी राहायला गेलं, केवळ स्वस्तात मिळते आणि काय आहे की नाही बुवा, आम्ही एफोर्ड नाही करू शकत त्यांची फीस, म्हणून आम्ही असं बघून जातो. मग तुम्ही शिका आणि करा ना, बघा ना, चेक करा, पण अर्धवट ज्ञान ठेवू नका. कारण बऱ्याच गोष्टी अर्धवट ज्ञानाने पण प्रॉब्लेम येतात. त्यामुळे चेक केलेलं केव्हाही चांगलं, उत्तम, एस्पेशली जुनं घर. अगदी अगदी. काय तुम्ही एवढे पैसे देणार असता, त्यात एवढेशे पैसे दिले तर तुमचाच फायदा आहे. नाही, खूपच म्हणजे बाय बोलता बोलता निघून गेलं म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं. म्हणजे फार मोलाचा सल्ला तुम्ही दिलात, आणि हे असं काही आपल्याला जर आधी कळलं तर निश्चितच आपण पुढच्या होणाऱ्या जे धोके आहेत किंवा आजारपण आहेत त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. नक्कीच. तर मॅडम, वैयक्तिक प्रगतीविषयी जर आपण विचार केला तर काय काय तुम्ही सांगू शकाल, छोटे छोटे उपाय? एक छोटासा उपाय सांगते. तुम्ही एवढा हातभर एक पांढरा पेपर घ्या, प्लेन पांढरा पेपर, ओके, ज्याच्यावर लाईन्स नसाव्यात. बर बर. आणि निळ्या पेननी किंवा काळ्या पेननी, पण निळा चालेल, त्याच्यावर स्पॉट पासून अँटी क्लॉकवाईज सर्कल्स काढा. बर बर. 3.5 वेडे घ्या. ओके. त्यात अँटी क्लॉकवाईज. हा, बर बर. क्लॉकवाईज नाही घ्यायचे, अँटी क्लॉकवाईज घ्यायचे. असे 3.5 वेडे त्या पेपरवर काढा, आणि तो पेपर जे नोकरीवाले असतील त्यांनी उत्तरेत लावा, ओके, आणि जे बिझनेसवाले असतील त्यांनी पश्चिमेत लावा. बर. भिंतीवर तो पेपर लावून ठेवा. अच्छा. आणि काय रिझल्ट येतात ते मला कळवा. पण त्याने काय होईल? त्यांनी उत्कर्ष होईल, त्यांना पैशाची आवक वाढेल, डेफिनेटली. ओके ओके ओके. तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. निश्चित लगेचच करून बघतो. कळवा. आणि कुठलाही उपाय केल्यावर थोडासा वेळ द्या त्याला, की नाही तर पी हळद हो गोरी असं ओढत नाही. बरोबर. पण आपोआपच तशा अपॉर्च्युनिटीज येतील आणि आपोआप तुमचा उत्कर्ष होईल. बरोबर. कधी कधी नोकरीवाल्यांमध्ये एकदम त्यांना प्रमोशनची शक्यता एक म्हणजे जी की आशाही नव्हती, आणि तरी त्यांचं प्रमोशन होणं 2 महिन्यात, किंवा दुसरी नोकरी आणखीन मोठ्या ह्याची येणं, ते होऊ शकतं. बिझनेसवाल्यांमध्ये मोठी अपॉर्च्युनिटी, मोठी संधी येते. आमच्या एका कलिगला खरंच खूप, म्हणजे त्याला कोटीचाच बिझनेस मिळाला. अच्छा. म्हणजे त्यांनी तर वेगळे उपाय दिले होते त्याला, म्हणजे घरातलं परीक्षण केल्यावरच दिले होते. ओके. आणि त्याची अजून कंपनी बघायची आहे, कंपनीत जायचंय आम्हाला, पण त्याला मोठ्या कोटींचा म्हणजे ऑर्डर मिळाली. फक्त आता ती त्यांनी फुलफिल करण्यासाठी त्याला देव शक्ती देव, एवढंच. बरोबर. आता फक्त जाता जाता एक प्रश्न आहे मनामध्ये, की बरेचसे तुम्ही रेमेडीज किंवा बरेच उपाय कॉमन जे आहेत ते तुम्ही सांगितलेले आहेतच, पण समजा एक सुखी आनंदी आयुष्याची व्याख्या जर आपण करायची म्हटली तर ते तुम्ही कशी कराल, काय आपण ठरवू शकतो? मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही कधीही कुठलीही वास्तू घेता, जेव्हा त्यात राहायला जाता, तर तुम्ही आयुष्याचा कितीतरी पिरियड त्या लोन फेडण्यात घालवता, तेव्हा ती वास्तू नीट चेक करून जा तिथे. म्हणजे तुमची नवीन वास्तू असो, रिसेलची असो, भाड्याची असो, तरी सुद्धा तिथे जाण्यापूर्वी तुम्ही वास्तुशास्त्राकडून चेक करून घ्या, एखाद्या तज्ञाकडून, किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि चेक करा, नो प्रॉब्लेम. पण त्याच्याशिवाय तिथेच राहायला जाऊ नका. ओके ओके. आणि घरात जास्तीत जास्त धूप अगरबत्ती ही सकाळ संध्याकाळ करा, जेणेकरून की वातावरण उत्तम राहील आणि तुम्हाला सौख्य प्राप्त होईल. आणि वैयक्तिक प्रगतीसाठी काही विशेष काही उपासना आहेत का? वैयक्तिक प्रगती म्हटलं तर प्रत्येकाने आपलं कर्म करावं आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जे असेल तसं, आणि त्यातूनही एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता, जास्तीत जास्त पैसा मिळावा या हेतून. पुरुषांनी उजव्या हाताचा हा जो उंचवटा आहे, हा शुक्राचा, ओके, इथे गुलाब, चंदन किंवा
केशराचं अत्तर लावावं बरं बरं. घरातून बाहेर पडताना. ओके. आणि बायकांनी डाव्या हाताच्या या उंचवट्यावर. अच्छा. बरं. पुरुषांनी उजव्या आणि बायकांनी डाव्या. ते तेवढंच करा, पुष्कळ फरक पडतो. बघा तुम्ही करून. येस येस येस, नक्कीच. बऱ्याच गोष्टी मला माहित नव्हत्या, ते या निमित्ताने उलगडा झाला त्याचा. आणि तसं तर काय केस टू केस फरक असतो, खूप फरक तुम्ही जसे जसे केसेस अनेक केसेस बघितल्या आहेत इतक्या वर्षात आणि केलेत. येस येस येस. मी माझ्याकडून मॅक्झिमम द्यायचा प्रयत्न करते, जेणेकरून की त्यांचं आयुष्य सुखी हो. ते आशीर्वादच मिळतात ना. बरोबर. येस. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप नवीन माहिती तुमच्यामुळे कळाली. छोटे छोटे उपाय तुम्ही जे सांगितले ते खरंच खूप इफेक्ट देणारे निश्चितच असतील आणि आम्ही ते लगेच करून बघूच. तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब तर कराच आणि निश्चितपणे हा एपिसोड व्हायरल होऊ दे. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू मनातल्या गोष्टी या शृंखलेमधील एका नवीन भागासह अशाच एका खास व्यक्तीबरोबर. धन्यवाद.